नमस्कार मित्रांनो, मी मंगेश विकास सवले. तर आज रोजी आपण आपल्या घरच्या गोट फार्ममध्ये आहोत आणि आज रोजी आपल्या गोट फार्ममध्ये आपले परममित्र विशाल पवार आपल्या गोट फार्मला भेट देण्यासाठी आले आहेत. तर बऱ्याच दिवसापासून विशाल आणि माझं चाललं होतं की एक दिवस तुझ्या गोट फार्मला व्हिजिट द्यायची असं बऱ्याच दिवसापासून विशाल आपल्याला म्हणत होता, पण तो योग कधी येतच नव्हता आणि तो योग आज रोजी आपल्या गोट फार्ममुळे घडून आलेला आहे. तसं तर विशाल आणि मी कॉलेजपासूनचे मित्र आणि कॉलेज नंतर आम्ही एकत्र क्लास देखील केले. क्लास नंतर आम्ही दोघं जॉबलाही लागलो, पण जॉबच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आमची कधी भेटच होऊ शकली नाही. पण आज गोट फार्ममुळे ती भेट मी म्हणतो की घडून आली. आणि विशाल आणि विशालचे मित्र देखील आपल्या बरोबर आलेले आहेत आज. तर त्यांना आपण आज आपल्या गोट फार्म मधील नियोजन त्यांना आज आपण सांगितले आहेत. तसेच गोट फार्म मधील विविध प्रजातींबद्दल आपण त्यांना माहिती दिलेली आहे. तसेच त्यांनी आपल्या गोट फार्म बद्दल अधिक माहिती जाणून घेतली आहे. तर त्यांना आपण विचारूया की एकंदरीत की आपल्या गोट फार्म मधील त्यांचा अनुभव त्यांना कसा वाटला. तसं बघता सरांचा खूप सर म्हणजे ते सांगतात धकाधकीच्या जीवनामध्ये किंवा काटकर्क याच्यामध्ये त्यांनी गोट फार्म चालू केला आणि सक्सेस करून दाखवला. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. थँक्यू. आणि खरं गोट फार्म कसा करायचा हे सरांकडून शिकलं पाहिजे. गोट फार्मचं नियोजन कसं असतं, त्यांचं प्लॅनिंग कसं आहे, त्यांचं चाऱ्याचं नियोजन, त्यांचं रोग आणि त्याच्यावरती नियंत्रण नियोजन हे सरांकडून आज शिकायला भेटलं. सरांच्या अनुभवातून आज आम्हाला म्हणजे अशी प्रेरणा भेटती की आम्ही पण खूप मोठा गोट फार्म मध्ये उतरावं, सक्सेसफुली सरांच्या मार्गदर्शनाखाली गोट फार्म सुरू करावा आणि त्यांचं मार्गदर्शन हे आम्हाला लाभेल अशी अपेक्षा आम्ही करतो. कधी पण तुम्ही जेव्हा पाहिजे तेव्हा मला कॉल करा. विशाल आहेच. हो नक्कीच. विशालला विचारू आपण. खरं तर विशालमुळे आज त्यांचे बंधू आपल्या इथं आले आहेत. तर विशालला विचारू त्याचे मनोगत एकंदरीत. ऍक्च्युअली मंगेशने खूप छान प्रकारे गोट फार्म मॅनेज केला. त्याचं कॉर्पोरेट जीवन आणि त्याचं पारंपरिक शेती आणि शेतीबरोबर त्याचा जोड व्यवसाय त्यांनी खूप चांगल्यारीत्या मेंटेन केलाय. खरं तर मंगेशचं आणि माझं खूप दिवसापासून म्हणजे कॉलेजच्या काळापासून आमचं डिस्कशन असायचं की आपण हे कधीपर्यंत जॉब करणार. जॉब ऐवजी आपण कोणत्या तरी बिझनेस मध्ये उतरावं, काहीतरी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून जोड व्यवसाय आपण केला पाहिजे. आमचं खूप आणि काही काळामध्ये ऍक्च्युली ते डिस्कशनच असायचं. आता मध्यंतरी मंगेशची आणि माझी पुन्हा कॉलवरती चर्चा झाली की आता काय चाललंय तुझं. तो वर्क फ्रॉम होम कॉग्निझंट मध्ये तो काम करतोय. त्याचं कॉर्पोरेट जीवन, कॉर्पोरेट लाईफ ही त्यांनी